राम नारायण राम या आकर्षणामुळेच जीवजंतूंमध्ये एकमेकांबद्दल प्रेम मोहब्बत असते। ही विराट आकर्षणाचीच धारा आहे। या आकर्षणामुळे सगळे जोडले गेले आहे, म्हणूनच एकमेकांबद्दल प्रेम आहे। हीच त्या विराट आकर्षणाचा प्रवाह आहे। ही एकतेचा सूर आहे। आव म्हणाल्यावर येते, जाव म्हणाल्यावर जाते। राग अभिमान या शब्दांच्या आधारावरच आहे। या शब्दामुळेच या विश्वात सगळं घडत आहे। जर शब्द मंत्र असेल तर प्रत्येक शब्द मंत्रच आहे। येणे जाणे खाणे अशा विविध क्रियांमध्येही आपण या मंत्राला यशस्वी करत आहोत। आनंद राग अभिमान जे काही असो, मंत्र त्यातच आहे। हा शब्द विराट विश्वापासून वेगळा नाही। विराट विश्वाचे सगळे नियंत्रण घेण्यासाठी शब्दाचा आधार घ्यावा लागेल का? विराट शक्ती असल्यामुळेच तुम्ही प्रकट होता। विराट शक्ती समोरच अभाव जाणवतो। हा अभाव नैसर्गिक आहे। विराट विश्वाच्या प्रवाहात अभाव पूर्ण होतो। अभाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात पुन्हा अभाव होतो। आपण मोठ्या शब्दावर आपले वश ठेवून विराटतेच्या मार्गावर पुढे जाऊ। या संसारातील प्रत्येक कार्य शब्दाच्या सहाय्यानेच होते। इच्छा असेल किंवा नसेल, तुम्ही दिवस रात्र शब्द उच्चारत राहा। विराट सोबत जुळवणं हा शब्दाचा नियम आहे। जसे इंग्रजीतील 26 अक्षरांनी आणि बंगालीतील 36 अक्षरांनी साहित्यकार बनवू शकतो, तशीच मंत्र अक्षरे वापरून सिद्धी साधू शकतो। दिवस रात्र हा शब्द उच्चारल्यावर असे होणे निश्चित आहे। म्हणून इच्छा असेल किंवा नसेल, मंत्र जप करत राहा। ऋषी महान आणि अवतार या मंत्राचा जप करूनच झाले आहे।